नमस्कार, मी उज्ज्वला शोरेस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, छोले आणि भटुरे। भटुरे मी गव्हाच्या पिठाचे केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हे घरी नक्की करून बघा। आवडली तर मला नक्की कळवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, हे एक वाटी छोले घेतले आहेत मी, ते स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत ठेवलेले होते। आता ह्याच्यात पाणी घालून मी कुकरला 5 शिट्ट्या देणार आहे। हे बघा, इथं मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो यात मिक्स करायचा आहे। हे बघा, असं सगळं आधी मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मध्ये असं गोल जरा करायचं। आता ह्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे। याच्यात आता 1 चमचा साखर घालायची आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि हा पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे सगळं पिठात मिक्स करून घेऊया आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। घट्टसर पीठ मळलं की भटुरे तेल पीत नाही किंवा तेलकट होत नाही आणि चांगले टम्म असे फुगतात। हे बघा, असं घट्टसर पीठ मळायचं आहे। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवूया। हे बघा, छोले बनवण्यासाठी मी इथं काही मसाले घेतलेले आहेत। हा मोठा कांदा आहे, हे छोटे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, हे 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, हे फक्त कलरसाठी ही मिरची आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी हे 1 चमचा खसखस आहे, 4 वेलदोडे, 4 लवंग, 4 दालचिनी आणि 4 काळी मिरी आहे, 2 चमचे धने आहे, 2 चमचे सफेद तीळ आहेत, 1 चमचा जिरे आहे आणि हे 5 काजू आहेत। हे बघा, इथं मी मसाला भाजण्यासाठी हे पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात छोटासा 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल तापलं की सगळ्यात पहिला हा कांदा घालायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा थोडा भाजला की टोमॅटो घालायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा आणि टोमॅटो चांगले भाजल्यानंतर याच्यात आता आपण हे काजू घालणार आहोत आणि ह्या 4 मिरच्या घालणार आहे। आता याच्यात हे आलं आणि लसूण आहे ते घालायचं आहे। हे बघा, हा मसाला चांगला आता भाजून झालेला आहे। आता हा एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवूया। हे बघा, इथं मी एक छोटी कढई ठेवलेली आहे, ती थोडीशी तापली, बारीक गॅसवर ठेवायची आहे। ती तापली की हे जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे। सगळ्यात पहिल्यांदा धने घेऊया, धने भाजल्यानंतर हे बघा, हे सगळे मसाले आता बारीक गॅसवर थोडेसे परतून घेऊया। ही खसखस, हे बघा, हे पण मसाले आता चांगले भाजून झालेले आहेत। हे पण आता एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवूया। हे बघा, हे दोन्ही मसाले थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे वाटून घेऊया। हे बघा, असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। कलर बघा किती छान आलेला आहे, एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची आहे। हे बघा, इथं मी छोले करण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 पळी तेल घातलेला आहे। आता तेल तापल्यावर हा जो मसाला वाटलेला आहे मिक्सरचा तो घालायचा आहे
मसाला असा तेल चांगलं असं चारी बाजूनी तेल सुटेपर्यंत चांगला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात 1 चमचा घरातली चटणी जी कोणती असेल तुमची ती घालायची आहे. अर्धा चमचा हळद. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि हे मगाशी कुकरला लावलेले छोले हे याच्यात घालायचे आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा छोले चांगले मिक्स करून झालेले आहेत. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात थोडंसं गरम पाणी ओतायचं आहे. हे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्हाला जसे हवं पातळ घट्ट नान बरोबर खायला, पुरी बरोबर खायला किंवा भटुऱ्याबरोबर खायला, भाताबरोबर खायला त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त ह्याच्यात घालू शकता. हे बघा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे बघा, आता छोलेची भाजी रेडी झालेली आहे. हे बघा, कलर किती सुंदर आलेला आहे. हे बघा, अशी दाटसर मी ठेवलेली आहे. ही सगळ्याबरोबर खाता येते. हे बघा अशी. आता गॅस बंद करूया. हे बघा, भटुऱ्याचं पीठ भिजवून आता 10 मिनटं झालेली आहे. हे आपण आता थोडंसं अजून मळूया चांगलं. बघा, परत थोडंसं मळलेलं आहे. आता आपण ह्याला छोटे छोटे गोळे करून घेऊया. मोठे छोटे जसे हवे त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घ्या. हे बघा, हे बघा अशा. हे बघा, आता आपण भटुरा लाटायला घेऊया. गोल किंवा अंडाकृती असतो भटुरा. गोल पाहिजे तर गोल करा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा अंडाकृती करा. हे बघा असं. हे बघा, इथं मी 2 भटुरे लाटलेले आहेत. हा गोल केलेला आहे आणि हा अंडाकृती केलेला आहे. हे बघा, असं थोडासा जाडसर ठेवायचा आहे. हे बघा, टिफिनमध्ये द्यायचे आहेत म्हणून थोडेसे छोटे केले आहेत. पण भटुरे खूप मोठे असतात, टिफिनमध्ये देणार आहे म्हणून हे छोटे छोटे केलेले आहेत. बघा, मी भटुरे तळण्यासाठी इथं तेल ठेवलेलं आहे. ते चांगलं कडकडीत गरम करायचं आणि हे बघा असं भटुरा सोडायचा आहे. हे बघा कसा टम्म फुगला आहे. हा बघा, किती छान फुगलाय बघा. हे बघा, टमटमीत असा चांगला फुगलाय. आता हा या जाळीवर काढूया आणि हा जो दुसरा अंडाकृती केलेला आहे तो आता याच्यात सोडूया. हा बघा, आपोआपच पलटी झाला. हे बघा, किती सुंदर फुगलेले आहेत बघा. हे बघा, आता हा पण जाळीवर काढून ठेवत आहे. प्लेटिंग करायला घेऊया. हे बघा, ही आहे छोलेची भाजी.
हे बघा अशी छोलेची भाजी. हे बघा कलर किती सुंदर आलेला आहे, वास पण खूप सुंदर येत आहे. हे बघा इथं मी सॅलड पण ठेवलेले आहे, टोमॅटो, काकडी, कांदा, लिंबू. आणि हे आहेत टम्म फुगलेले भटुरे गव्हाच्या पिठाचे. हे बघा असे, हे बघा अशी ही छोले भटुरेची थाळी रेडी झालेली आहे. हे बघा छान असे फुगलेले टम्म फुगलेले असे भटुरे आहेत. हे तुम्ही गव्हाच्या पिठाचे आहेत. तुम्ही हे घरी नक्की करून बघा. आणि ही छोलेची ग्रेव्हीची भाजी केलेली आहे, ही पण करून बघा आणि मला नक्की कळवा. हे बघा पुढचे अजून मी 4 तळलेले आहेत. हे बघा कसे टमटमीत सगळे फुगलेले आहेत. हे पण मी टिफिनला देणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की तुमच्या मुलांसाठी, तुमच्या घरातल्यांसाठी करून बघा. खूप छान रेसिपी आहे छोले भटुरे. कशी वाटली माझी छोलेची आणि भटुरेची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर शौर्यस क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.